बातमी ते अमरावतीमधून. अमरावतीमधील परतवाडा येथील पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम सुरू असून या ठिकाणी दररोज लाखोच्या संख्येने भाविक कथा ऐकण्यासाठी उपस्थित असतात. यावेळी येथील गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने इतर वस्तू चोरणाऱ्या टोळीला परतवाडा आणि अमरावती ग्रामीण पोलिसांनी कार्यक्रम स्थळावरून ताब्यात घेतलाय. या टोळीमध्ये तब्बल 38 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश असून यामध्ये बहुतेक जण दुसऱ्या राज्यातील आहेत. सदर शिव महापुराण कथेवेळी नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील पोलिसांनी केलंय. परतवाडा येथे आजपासून प्रदीपजी मिश्रा महाराज यांची शिवपुराण कथा सुरू झालेली आहे. सदर कथेसाठी भाविक आजूबाजूच्या जिल्ह्यातून तसेच मध्य प्रदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. ही संख्या हजारोंच्या घरात आहे आणि ह्यावेळी जी महिलांची गर्दी असते ती सुद्धा लक्षणीय आहे. ह्या महिलांच्या गर्दीमध्ये काही महिला पुरुष हे त्याचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र किंवा इतर वस्तू, इतर दागिने, मोबाईल असे चोरण्याचा प्रयत्न करतात. हा आमचा पूर्वीच्या जिथं कथा झाल्या तिथला अनुभव आहे. त्या अनुषंगानं पूर्वतयारी म्हणून अमरावती पोलिसांनी स्थानिक पोलीस स्टेशनचे डी बी पथक, आजूबाजूच्या पोलीस स्टेशनचे डी बी पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथके, यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचं पथक असं तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातले सुद्धा पोलीस पथक त्या ठिकाणी साध्या वेशात आम्ही कार्यरत ठेवले आहे. आणि ह्या सर्वांच्या मदतीनं ज्या कुठल्या संशयास्पद महिला पुरुष ह्या कथेमध्ये सापडतात, दिसून आढळून येतात, त्यांना आम्ही चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन तसा संशय बळावल्यास डिटेन करून पुढील कारवाई करीत आहोत. आज कथेचा पहिला दिवस होता आणि आजच्या दिवशी जवळपास 38 महिला आणि 6 पुरुष आम्हाला अशा संशयास्पदरित्या आढळून आल्या. त्यांना डिटेन करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. प्रत्येकाचं रेकॉर्ड आम्ही सध्या तपासलेलं नाही, परंतु चेक करून घेऊ आणि जर असेल तर त्या अनुषंगानेच पुढील कारवाई होईल.